नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण बघणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गुलामगिरी या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखन कोणी केले? हा प्रश्न आजपर्यंत कमीत कमी 50 वेळा पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीला 10 वेळा विचारला गेलेला आहे. प्रश्न सोपा आहे. या ठिकाणी पर्याय पहा, महात्मा फुले, विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुलामगिरी या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखन महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा, अर्क अर्क या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, मार्तंड, अंबरीश, भास्कर यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, अर्क या शब्दाला मार्तंड हा शब्द समानार्थी आहे, अंबरीश हा शब्द समानार्थी आहे, भास्कर हा शब्द समानार्थी आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, अर्क म्हणजे काय? सूर्य. अर्क म्हणजे काय? सूर्य. मार्तंड म्हणजे काय? सूर्य. अंबरीश म्हणजे काय? सूर्य. आणि भास्कर म्हणजे काय? सूर्य. लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा, खुशाल चेंडू. खुशाल चेंडू म्हणजे काय? पर्याय पहा, लोचट, द्रोही वृत्ती, अतिशय चैनी मनुष्य, कपटी मनुष्य. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अतिशय चैनी मनुष्य. म्हणजे काय? खुशाल चेंडू. अतिशय चैनी मनुष्य म्हणजे खुशाल चेंडू. पुढील प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 3 गुरूंपैकी पहिले तथागत गौतम बुद्ध, दुसरे महात्मा फुले, तर तिसरे गुरु कोण होते? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पर्याय पहा, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत नामदेव, संत कबीर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे संत कबीर. संत कबीर. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 3 गुरूंपैकी पहिले कोण होते? तथागत गौतम बुद्ध, दुसरे कोण? महात्मा फुले, तर तिसरे कोण होते? संत कबीर होते. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते? हा प्रश्न आजपर्यंत कमीत कमी पोलीस भरतीला 20 वेळा विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीला 10 वेळा विचारला गेलेला आहे. आणि या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी. राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी भूषविले होते. पर्याय पहा, या ठिकाणी दुसरा प्रश्न पहा, पेनिसिलिन हा कोणता प्रकारचा पदार्थ आहे? पर्याय पहा, बॅक्टेरिया, विषाणू, प्रतिजैविक, प्रथिने. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रतिजैविक. पेनिसिलिन हा जो काही पदार्थ आहे हा कोणत्या प्रकारचा आहे? तर प्रतिजैविक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ऊर्जेचा नवीकरणीय स्रोत आहे? पर्याय पहा, कोळसा, पेट्रोलियम, सौर ऊर्जा, नैसर्गिक वायू. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सौर ऊर्जा. पुढील प्रश्न, इंग्लंड या देशाचे संविधान खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पर्याय पहा, अलिखित, लिखित व अलिखित दोन्हीही यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंड या देशाचं जे काही संविधान आहे ते अलिखित आहे. कसं आहे? अलिखित. पुढील प्रश्न पहा, अमेरिका या देशाचे संविधान खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे आहे? पर्याय पहा, लिखित, अलिखित, लिखित व अलिखित दोन्ही यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लिखित. काय उत्तर आहे? लिखित. अमेरिका या देशाचं संविधान कसं आहे? लिखित आहे. आणि इंग्लंड या देशाचं संविधान कसं आहे? अलिखित आहे. ओके. त्यानंतर भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे आहे? आपलं भारताचं जे काही संविधान आहे ते कोणत्या स्वरूपाचं आहे? पर्याय पहा, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लिखित. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे. बघा, आपला भारत देशाचं जे काही संविधान आहे ते कसं आहे? लिखित आहे. लिखित. ओके. अमेरिकेचं कसं आहे? अमेरिका देशाचं जे काही संविधान आहे ते सुद्धा लिखित आहे. ओके. आणि जो काही इंग्लंड देश आहे या देशाचं संविधान कसं आहे?
अलिखित आहे. कसं आहे? अलिखित लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे भारताचं लिखित, अमेरिका लिखित आणि इंग्लंड देशाचं संविधान अलिखित आहे. ओके. पुढील प्रश्न पहा. नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते? पर्याय पहा. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. नर्मदा नदी मध्य प्रदेशमधून वाहते, गुजरातमधून वाहते, महाराष्ट्रातून वाहते. पुढील प्रश्न पहा. नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. या ठिकाणी पर्याय आहे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गंगोत्री, अमरकंटक. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमरकंटक. नर्मदा नदी अमरकंटक या ठिकाणी उगम पावते. भीमा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय पहा. यमुना, गोदावरी, मांजरा, कृष्णा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कृष्णा. कृष्णा नदीची उपनदी आहे भीमा. कृष्णेची उपनदी भीमा. पुढील प्रश्न पहा. डिंभे धरण. डिंभे धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय घोड, इंद्रायणी, गोदावरी यापैकी नाही. तर लक्षात ठेवायचं आहे डिंभे धरण घोड नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? घोड नदीवर डिंभे धरण आहे. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय विज्ञान दिवस भारतात कधी साजरा केला जातो? हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. 15 ऑगस्ट, 28 फेब्रुवारी, 5 जून, 10 नोव्हेंबर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस. तोंडी पाठ करून ठेवायचा आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे 28 फेब्रुवारी या दिवशी सर C.V. रामन यांनी रामन प्रभाव शोधला होता. त्यामुळे 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न पहा. रेडिओचा शोध कोणी लावला? रेडिओचा शोध कोणी लावला? पर्याय न्यूटन, अलेक्झांडर ग्रॅहम बेल, मार्कोनी, एडिसन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे मार्कोनी. लक्षात ठेवायचं आहे गुलिएल्मो मार्कोनी यांनी रेडिओ संप्रेषणाची सुरुवात केली होती. ओके. रेडिओ संप्रेषणाची सुरुवात केली होती. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. जर प्रश्न विचारला गेला तर लक्षात ठेवायचं आहे रेडिओचा शोध कोणी लावला? मार्कोनी यांनी लावला. पुढचा प्रश्न पहा. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय पहा. माउंट एव्हरेस्ट, नंदादेवी, कंचनगंगा, K2 गॉडविन ऑस्टिन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे K2 गॉडविन ऑस्टिन. ओके. भारतातील सर्वात उंच शिखर. भारतातील म्हटलेला आहे, हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. दशमलव पद्धतीचा शोध कोणी लावला? दशमलव पद्धतीचा शोध कोणी लावला? आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मगुप्त यांनी 4 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे. ब्रह्मगुप्त यांनी दशमलव पद्धतीचा शोध लावला. पहा. ब्रह्मगुप्त यांनी शून्य व दशमलव पद्धतीचा उपयोग गणितात केला. पुढचा प्रश्न पहा. दृष्टीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे? पर्याय ड, क, ब आणि अ. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अ. दृष्टीसाठी अ जीवनसत्व काय आहे? महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवायचं आहे जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. काय? जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. ते दृष्टीसाठी महत्त्वाचे आहे. ओके. मग या ठिकाणी प्रश्न पहा. दृष्टीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे? तर अ. पुढे पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, वहीमध्ये लिहून ठेवा. तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? पर्याय पहा. महात्मा गांधी,
बाल गंगाधर टिळक, दादाभाई नौरोजी, ए ओ ह्यूम. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ए ओ ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. आता ती कधी केली होती तर पहा, त्यांनी जी काही काँग्रेसची स्थापना आहे ती 1885 मध्ये केली होती. ए ओ ह्यूम यांनी. ते कोण होते? ICS अधिकारी होते. ए ओ ह्यूम ICS अधिकारी होते. त्यांनी 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अंधाऱ्या खोलीत प्रकाशाचा तिरकस मार्ग हा प्रयोग कोणी केला? अंधाऱ्या खोलीत प्रकाशाचा तिरकस मार्ग हा प्रयोग कोणी केला? पर्याय पहा, न्यूटन, थॉमस एडिसन, गॅलिलिओ, डार्विन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे गॅलिलिओ. पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? सर्वांना उत्तर माहिती पाहिजे. पर्याय पहा, गंगा, गोदावरी, यमुना यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे गंगा. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे आणि त्याची लांबी आपल्याला माहिती पाहिजे. तर 2525 किमी तिची लांबी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 महत्त्वपूर्ण प्रश्न बघितले. हे 25 प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.